नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आता सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 10,000 रुपयेपर्यंतचे अनुदान सरकारतर्फे देण्यात येणार आहे। त्यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत या संदर्भातील GR आलेला आहे। तो GR मध्ये नक्की काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात। चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलवरती सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स मी तुम्हाला नेहमी देत राहतो। तर बघा, सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत हा GR आहे 29 जुलै 2024 दिनांक। या GR मध्ये आहेत माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी 5 जुलै 2024 रोजी सन 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पादनामध्ये मोठा वाटा आहे। मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीमधील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे। या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्याच्या प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्याबाबत शासन निर्णय पुढील प्रमाणे घेत आहे। तर हा खालील शासन निर्णयामध्ये काय काय सांगितले ते आपण आता बघूया। तर राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रातील सरसकट रुपये 1,000, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असे यामध्ये सांगितलेले आहे। वरील अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 1,548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 2,646.34 कोटी अशा एकूण 4,194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे। तर तिसरा मुद्दा आहे सरकार सदरचा खर्च कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीर्ष दिलेला आहे खाली करण्यास मान्यता देण्यात येत आहे। व चौथा आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे असतील। तर पहिला निकष आहे त्यामध्ये राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील। तर दुसरा नंबरचा आहे राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरिता पात्र राहतील। आणि 3 नंबरचा जो मुद्दा आहे तो ई-पीक पाहणी ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील। 4 नंबरचा मुद्दा आहे सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ
थेट लाभ हस्तांतरणच्या DBT माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येईल। सदर योजना फक्त 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील। 5 नंबरचे आहे, सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल। आता याची माहिती कशी घ्यायची आणि तुम्ही यासाठी म्हणाल की याची हे DBT मार्फत आपल्या अकाउंटमध्ये कसं येईल, तर 5 नंबरचा पॉईंट बघा, सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळवण्यात येईल। म्हणजे ह्या GR मध्ये ती माहिती दिलेली नाही, अजून एक नवीन GR येईल, त्यामध्ये माहिती देण्यात येईल की कसा फॉर्म भरायचा, कुठे फॉर्म भरायचा, ही माहितीसुद्धा नंतरच्या GR मध्ये देण्यात येईल। डिस्क्रिप्शनमध्ये GR दिलेला आहे, पूर्णपणे वाचून बघा आणि पुढच्या GR साठी याची पुढची माहिती कशी असेल, फॉर्म कसा भरायचा, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पाठवा, म्हणजे त्यांना सुद्धा अर्थसहाय्य मिळेल। धन्यवाद।